खिचडी खाऊन बोर झालात आणि बिर्याणी करायला टाईम नाही किंवा येतच नाही तर हा मटर पुलाव नक्की ट्राय करा. कुकरच्या 2 शिट्टीमध्ये हा पुलाव तयार होणार आहे. चला तर रेसिपी करूया. तर तमालपत्र, लवंग, दालचिनी आणि इलायची घेतले, खडे मसाले आणि मटार घेतलेत फ्रेश. आता मटारचं सीझन चालू आहे तर हिरवेगार फ्रेश मटार घेतलेत. तर 2 कांदे उभे कापून घेतलेत. मिरच्या घेतल्यात 4. मिरचीला सुद्धा उभे काप करून घेतलेत. कसलेच मसाले वापरणार नाही आहे तिथे, फक्त हिरवी मिरची वापरणार आहे. तर एक कुकर घ्यायचं. कुकरमध्ये बटर, तेल, तूप काय वापरायचे वापरा. जिरी मोहरी टाका, खडे मसाले टाका सगळे. खडे मसाले टाकून झालं की आपल्याला याच्यामध्ये हिरवे मिरची टाकायचे आणि ते सुद्धा छान परतून घ्यायचे. हिरवी मिरची टाकून झालं की आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदासुद्धा मऊ होऊ द्यायचं आहे, जास्त फ्राय करायचा नाही आहे. तर कांदा परतलं की आलं लसणाची पेस्ट टाकते. आलं लसणाची पेस्ट टाकलं की आपल्याला हिरवे मटार टाकायचे, तेही परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला थोडेसे मसाले टाकायचे आहेत. धने पावडर आणि मॅगी मसाला टाकते. खूप छान चव येते, नक्की ट्राय करा. तर एक मी पाऊच मॅगी मसाला टाकते. हे परतलं की आपल्याला जे तांदूळ आहेत, बासमती तांदूळ मी 2 वाट्या घेतल्या होत्या आणि थोडंसं मीठ टाकून जेवढे तांदूळ घेतलेत तेवढं डबल पाणी वापरायचं आहे. 2 वाट्या तांदूळ घेतलं तर 4 वाट्या पाणी वापरा. 2 शिट्ट्या काढा मस्त हाय फ्लेमवरती. मस्त आपला मटार पुलाव तयार आहे. खिचडीला जेवढा टाईम लागतो तेवढ्याच टायमामध्ये पण बिर्याणीच्या चवीचा हा मटर पुलाव तयार आहे. हा मटर पुलाव तुम्ही रायत्यासोबत किंवा असंच खाऊ शकता. तर झटपट होणारी आहे रेसिपी, नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय.